सगळ्यांना जय शिवराय. आपण आज मी निघालेलो आहोत नवीन भटकंतीसाठी. आज निवडलेला किल्ला आहे ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड तालुक्यात असलेला गोरखगड किल्ला. मी माझ्या गावावरून पेणवरून निघाल्यामुळे मी कर्जत मार्गे मुरबाडला जाऊन गोरखगडच्या दिशेने जाणार आहे. तर आता आपण पोहोचलेलो आहोत ते कर्जत येथील चारात रस्त्यावर आहे. थोडीशी पेटपूजा करून पुढे निघूया म्हणून आम्ही इथे थांबलो होतो. आपण इथेनच पुढे गोरखगडाच्या दिशेने तर चला मग भेटूया गोरखगडाच्या पायथ्याशी. मी समोर जे बघत असाल हे गोरखगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मच्छिंद्रनाथाच्या मंदिराजवळच आपल्याला जाणे. सुंदर अशा कमानीतून आपण आज जेव्हा शिरतो तेव्हा नाथ संप्रदायामधील गोरक्षनाथ यांचं सुंदर आणि सुबक मंदिर इथे आपल्याला पाहावयास मिळते. शूटिंग सध्या मी बाहेरूनच केलेली आहे, कारण आम्ही जेव्हा आत मोबाईलची शूटिंग चालू करत होतो तेव्हा तेथील पुजाऱ्याने आम्हाला सांगितलं की शूटिंग करू नका, म्हणून आम्ही तुम्हाला आता किल्ला बाहेरूनच मंदिराचं दर्शन दाखवत आहोत. आतमध्ये काय आम्हाला शूटिंग करून न दिल्यामुळे दर्शन घेऊन आम्ही आत्ता निघालेलो आहोत ते आपल्या मुख्य किल्ल्याकडे. डावी बाजूला असलेल्या पायऱ्यांवरूनच पुढे जाऊन किल्ल्याकडे जाणारा रस्ता सुरू होतो. किल्ल्याकडे जाणारी वाट ही तशी पूर्णतः मळलेली असल्यामुळे चुकण्याचा तसा काहीच धोका नाही आहे. माझ्या ट्रेकिंगच्या अनुभवावरून मी या किल्ल्यात 3 टप्प्यात वर्गीकरण करीन. 3 चढाईचे टप्पे केल्यानंतर आपण बाले किल्ल्यावर पोचलेलो असतो. प्रथम आपल्याला एक चढाईचा टप्पा लागतो, त्याच्यानंतर एक परत सरळ रस्ता आपल्याला लागतो, त्यानंतर आपल्याला थोडं दरीत उतरून दुसरा डोंगर चढाई करायला लागते आणि मग त्यानंतर आपण पोचतो येऊन ते किल्ल्याच्या मुख्य पायथ्याजवळ. मग तिथून पूर्ण किल्ला चढून बाले किल्ल्यापर्यंत तिसरा टप्पा, अशा 3 टप्प्यामध्ये मी वर्गीकरण केलेलं आहे. हे सदर किल्ला हा भीमाशंकर अभयारण्यामध्ये येत असल्यामुळे वेळोवेळी आणि जागोजागी साईनबोर्ड लावण्यात आलेले आहे, त्यामुळे चुकण्याचा तसा काही धोका नाही आहे. पण समोरच बघत असाल तर भीमाशंकर अभयारण्यातर्फे लावण्यात आलेलं हे बोर्ड आहे. या किल्ल्याचा इतिहास पाहिला असता नाणेघाटातून जो व्यापारी मार्ग होता, या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात असावा. या किल्ल्याच्या बाजूला सिद्धगड आणि मच्छिंद्रगड हे 2 किल्ले आपल्याला आहेत. तर जवळूनच किल्ल्यावरून सरळ दिसणारा नाणाचा अंगठासुद्धा इथून आपल्याला पाहता येतो. गोरक्षनाथ हे नाथ संप्रदायातील नाथ यांच्या नावावरूनच या गडाला गोरखगड असे नाव देण्यात आले, तर बाजूला असलेल्या किल्ल्याला मच्छिंद्रगड असे नाव देण्यात आलेले आहे. आज आपल्यासोबत आपले नेहमीचे मित्र जयलाड हे सुद्धा आपल्यासोबत ट्रेकिंगला आहे. त्यांना मध्येच काय आठवलं त्यांनी स्वतःचा चेहरा दाखवायला सुरुवात केलेली आहे. अशाच आपण चाललेलो आहोत किल्ल्याच्या दिशेने. वाट तशी मळलेली आहे, झाडे भरपूर असल्यामुळे सावलीसुद्धा आहे, त्यामुळे ट्रेकिंगचा तसा काही त्रास होत नाही आहे. 1 तासाची चढाई केल्यानंतर आपल्याला प्रथम दर्शन घडलं ते किल्ले गोरखगडाचं. ते तुम्हाला मी लांबूनच दाखवत आहे. अजून आपल्याला बराच किल्ला बघायला जायचा आहे. आपल्याला आता दुसरी चढाई लागलेली आहे, ज्याप्रमाणे तुम्हाला मगाशी सांगितलं. या चढाईवर आपल्याला पार करून पुढे जायचं आहे. किल्ल्याकडे जाण्याच्या मार्गाचे बॅनर जागोजागी लावल्यामुळे चुकण्याचा तसा काही संबंध येत नाही. दुसरी चढाई पार करून आपण पोचतो ते किल्ल्याच्या पायथ्याजवळ, जिथून आपल्या किल्ल्याचे अवशेष दिसण्यास सुरुवात होते. बाजूला तुम्ही बघत असाल तर हे मंदिर आहे. या मंदिरापासून एक वाट जी आपण आलो ती वाट, आणि आता आपल्याला जायची ती वाट. या 2 बॅनरच्या मधून आपल्याला जाणारी वाट ही किल्ल्याकडे घेऊन जाते. हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात येत असून म्हसा गावाजवळच आहे, त्यामुळे तुम्हाला यायचं झालंच पहिले म्हसाला येऊन मगच पुढे या किल्ल्याकडे येता येते. दुसरी चढाई पार केल्यानंतर जेव्हा आपण देवळापाशी पोचतो, म्हणजे किल्ल्याच्या पायथ्यापाशी पोचतो, तेथून आपल्याला एक सह्याद्रीचं मनमोहक रूप बघायला मिळतं. समोर उभा असलेला हा गोरखगड, तर त्याच्या आजूबाजूला असलेला हा प्रदेश आणि उत्तुंग असा सह्याद्री. त्याचबरोबर तुम्हाला आता समोर जो दिसेल किल्ला मी दाखवतो तुम्हाला. समोर जो हा दिसत आहे तो आहे सिद्धगड किल्ला. आणि आता आपण तिसरे टप्पा म्हणजे मुख्य किल्ल्याकडे आपण निघालेलो आहोत. इथून जेव्हा आपण किल्ला चढायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला किल्ल्याचे अवशेष हे नजरेस पाडावे लागतात. समोरच जो दिसत आहे या अशा चबुतऱ्यावर आता मोठं झाड उगवलेलं आहे, पण काही ना काही अवशेष असणार आहे, कारण कोरीव दगडामध्ये हा चबुतरा आपल्याला दिसत. चौकी पहारे किंवा काही असू शकतं त्यावेळचं, तर सांगता येऊ शकत नाही. पण त्यावर आता पूर्ण हे झाड उगवलं आहे. त्याच्याच बाजूने जेव्हा आपण निघतो तेव्हा आपल्याला पायऱ्यांचे अवशेष दिसायला सुरुवात होतात. म्हणजे आपल्याला कळतं की इथून किल्ल्याच्या पायऱ्या असाव्यात. हे दुसरे दगडं लावलेले आहेत की त्या काळचे ते माहिती नाही, पण पायऱ्यांच्या आकार असलेले दगडही दिसण्यात येतात. पुढील किल्ला हा अवघड असल्यामुळे शूटिंग करणं फार कठीण होत आहे. तरी देखील किल्ला जर तुम्ही करत असाल तर किल्ल्याच्या प्रत्येक ज्यावेळी तुम्ही टप्प्यावर येता तेव्हा त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला तुम्ही नक्की जा, कारण त्या बाजूला पाण्याचे टाके, गुहा
हे आपल्या पाहावयास मिळतात. तसं पाहिलं तर घोरखगड किल्ला हा त्याच्या पायऱ्यांसाठीच ओळखला जातो. दगडात 180 डिग्रीमध्ये कोरलेल्या पायऱ्यांसाठी फेमस असलेला हरिहर किल्ला, त्याचप्रमाणे हा दुसरा हरिहर म्हणता येतो. इकडे देखील पर्यटकांची तेवढीच गर्दी असते. आज रविवार असल्यामुळे आजसुद्धा भरपूर लोक या किल्ल्याकडे आलेले आहेत. किल्ला पाहण्यासाठी नेहमीच या गर्दी होत असते. या किल्ल्यावर शूटिंग करणं तसं मलाच कठीण होतं आहे, कारण अत्यंत निमुळते आणि बारीक रस्ते असल्यामुळे प्रत्येक गोष्ट दाखवणे का कव्हर करणे मला तर शक्य होत नाही, कारण भरपूर रिस्की पॅच आहे. तुम्ही बघू शकता आता हा एक देखील रिस्की पॅच आहे. हा सुद्धा किल्ल्याच्या उजव्या बाजूला असून पाण्याची एक टाकं तिथे आहे. आमचे मित्र जयलाड तिथे पोचलेले आहेत. पायऱ्यांवर चढत असताना शूटिंग करणं तेवढं सोपं होत नाही आहे. त्यामुळे मी प्रत्येक टप्प्यावर आल्यानंतर उजव्या आणि डाव्या बाजूचे तुम्हाला जे काही पाण्याची टाकी गुफा असतील ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रत्येक ज्यावेळी तुम्ही किल्ल्याच्या पायऱ्या चढून वर येता, ज्या साईडला उजव्या आणि डाव्या बाजूला रस्ता असेल तिथे थोडे पुढे जाऊन तुम्ही नक्की बघा, तुम्हाला हे अवशेष पाहावयास मिळतील. आता आपण किल्ल्याच्या डाव्या बाजूला आहोत, मला वाटतं उजव्या बाजूला आहोत. उजव्या बाजूला मच्छिंद्रगड आहे. आपण मच्छिंद्रगड मागे बघितलाच आहे. हे देखील एक पाण्याचं टाका आहे. तसंच उजव्या बाजूला एक पाण्याचं टाका आहे आणि तिकडे एक गुफा आहे. पण त्या गुफेपर्यंत तर शूटिंग करणं मला शक्य झालं नाही, का तिथं आम्हीच स्लिप व्हायला लागलो होतो, म्हणून आम्ही तिथनं परत मागं आलो. पायऱ्यांवरची शूटिंग करणं जमत नाही आहे, कारण का एखादा जरी स्टेप चुकली तरी अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही तिथे शूटिंग करणं शक्य झालेलं नाही आमच्यामुळे. तर तुम्हाला आम्ही जे दिसत आहे ते दाखवत आहोत. तुम्ही जे कधी येत असाल तर रिस्क घेऊ नका, जे पाहता येईल तेवढे पहा, कारण अपघात न होता एखादा किल्ला आपण पाहणे हे महत्त्वाचं आहे. सुखरूप घरी जाणं हे महत्त्वाचं आहे. हे देखील पाणी बरीच पाण्याची टाकी ते आपल्याला पाहायला मिळतात. तसेच शिलालेख एक लिहिलेला आहे, ते तुम्हाला मी पुढे शूटिंग करताना तिकडे दाखवणार. आज समोर दिसतोय हा मच्छिंद्रगड. या किल्ल्यावर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला गिर्यारोहकाचं प्रशिक्षण असलं पाहिजे आणि पूर्ण साधनसामुग्री आपल्याकडे असली पाहिजे. हे देखील एक डाव्या बाजूला आल्यानंतर एक गुफा आहे. तेथे गडदेवतेचे काही कोरीव शिल्प कोरलेले आहेत आणि पुढे गुफा आहे. पण पुढची गुफा कव्हर करणं शक्य नसल्यामुळे मी तुम्हाला फक्त हीच गुफा दाखवत आहे. अशा प्रकारे हे दगडातच कोरलेले शिल्प आहेत. सर्वच कॅमेऱ्याद्वारे शूटिंग करणे शक्य नसल्यामुळे काही फोटोंच्या माध्यमातून आपल्याला हा किल्ला मी दाखवत आहे. पायऱ्यानं कोरलेला शिलालेख, किल्ल्यावरील सर्वात मोठी गुफा आहे, तसेच ते किल्ल्याचे असलेले मुख्य दगडामध्ये कोरून बनवलेले प्रवेशद्वार, समोर असलेला घोरखगडाचा सुळका. मनमोहक आणि सुंदर अशा असलेल्या किल्ल्यावर फक्त अपघात होऊ नये, थोडं रिस्की असलेल्याच या पॅचमध्ये येणारा गिरिदुर्ग आहे हा. ह्याच दगडातून कोरलेल्या पायऱ्यांवर आपण आत येत असतो. तशीच ही जी गुफा आपल्याला दिसते, आता ती गुफा मी तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो आहे. शूटिंग करून त्याच्यात आपण घेतलेलं आहे, ते बघत असाल. ही किल्ल्यावरील सर्वात मोठी गुफा आहे. म्हणजे जर आपल्याला इथं रात्र वस्ती वगैरे करायची असेल तर या गुफेचा उपयोग लोकांनी केलेलासुद्धा दिसत आहे इथे. याच बाजूला या गुफेच्या बाजूला एक पिण्याच्या पाण्याचं टाके, ते आत्ता देखील तिथे आपण पाणी पिऊ शकतो. त्यामध्ये छोटे छोटे मासेसुद्धा आम्ही बघितलेले आहेत आणि आम्ही पाणीसुद्धा पिलेलं आहे. गुफा तशी भरपूर मोठ्या उंचीने 10 फूट तरी असेल आणि लांबीरून जर विचार करता तर भरपूर आहे. 500-600 माणसं नक्की त्याच्यामध्ये राहू शकतात, एवढी मोठी ही गुफा आहे. तिथून समोरून दिसणारा हा मच्छिंद्रगड. आणि आता त्याच गुफेच्या बाजून जेव्हा पुढे निघतो तेव्हा बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या सरळसोट पायऱ्या आपल्याला पाहायला येतात. एका लोखंडी जिन्याच्या साहाय्याने थोड्या वरती गेल्यानंतर त्या पायऱ्या लागतात. पायऱ्या भरपूर रिस्क आहेत, पण पकडण्यासाठी योग्य जागा असल्यामुळे, खोबण्या केलेल्या असल्यामुळे तशी काही अडचण येत नाहीत. लोक थांबलेत, वरनं येणाऱ्या लोकांना उतरण्याची वाट देत आहेत ते. चला आता आपण पण हळूहळू वर निघत आहोत. शूटिंग करणं तेवढं सोपं नाही. या खोबण्या तुम्ही बघू शकत असाल. आता आपण कॅमेरा बंद करू, आपण बालेकिल्ल्यावर गेल्यावरच कॅमेरा चालू करू. अशा प्रकारे आपण किल्ल्याच्या सर्वोच्च शिखरावर म्हणजे बालेकिल्ल्यावर येऊन पोचलेलो आहोत. बालेकिल्ल्यावर पठारी प्रदेश फार थोडा आहे. तेथे एक शंभू महादेवाचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. सुंदर असं मंदिर आहे ते. ते बघून भगव्या ध्वजाला सलाम करून किल्ल्यावरच्या बालेकिल्ल्यावर देखील गर्दी आहे. मगाशी लोक थांबली होती. शिड्यावरून एका वेळी एकच व्यक्ती जाऊ किंवा येऊ शकतो, त्यामुळे गर्दी व्हायच्यात आपण उतरायचा मार्ग धरायचाच आहे. तुम्ही बघतच असाल, हेच ते शंभू महादेवाचे मंदिर. जय श्री शंकर.
त्याच्यात थोडं पुढे आल्यानंतर आपला डावलाने फडकत असणारा भगवा ध्वज आपल्याला पाहावयास मिळेल. आज तो आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारा भगवा. आता नंदी महाराज आणि भगवान शंकरांना प्रणाम करून आपण परतीचा प्रवास धरायचा आहे. एक सेल्फी भगव्या ध्वजाबरोबर घेत आम्ही आता उतरायचा रस्ता धरलेला आहे. तुम्ही पाहू शकता या ज्या पायऱ्या बाले किल्ल्याच्या, इथून सरळ खाली बघितल्यात दरीत दिसत आहे. म्हणजे एक जरी पाऊल चुकलं तर थेट दरीत आपण. त्यामुळे आम्ही शूटिंग करायचे टाळले आणि आपला रस्ता धरला. आता मी थांबलेलो आहे. आमचे ट्रेकिंग पार्टनर जय लाड हे उतरत आहेत. त्यांनीच घाई केली. ते बोलले उगीच रिस्क नको, लोकांच्या उतरायची सुरू होण्याच्यात आपण आपलं उतरून खाली जाऊ, अपघात नको, आपल्या घरी सुखरूप जायचं आहे. त्यांनीच पहिला रस्ता धरलेला आहे. आणि परतीचा प्रवास धरून आपण आता येऊन पोचलेलो आहोत जिथून आपण चढायला सुरुवात केली होती तेथे गोरक्षनाथच्या मंदिराजवळ येऊन आपण पोचलेलो आहोत आणि आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे ज्यावेळी मी व्हिडिओ आपल्याला अपलोड करेन त्यावेळी आपल्याला नोटिफिकेशन पोहोचून आपल्याला विविध गाड्यांची माहिती आपल्याला मिळेल. आणि अशा तऱ्हेने आपण आता आपल्या घरच्या रस्त्याला निघालो आहोत. गोरखगडाच्या जे मुख्य कमानीतून आपण आता बाहेर पडत आहोत आणि आता निघणार. तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका लाईकची आम्हाला खरंच गरज आहे, जेणेकरून असे नवीन नवीन किल्ले दाखवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन प्राप्त होत असते. आणि आम्ही आता निघालो तर भेटूया पुढच्या नवीन भटकंतीत.